नमस्कार मित्रांनो, माऊली डेव्हलपर्सच्या आमच्या देवगड साईटवर आलो आहे, जी पवनचक्कीच्या बाजूला या ठिकाणी काम चालू आहे। मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आपण की आपलं स्ट्रक्चरचं काम पूर्ण झालेलं होतं आणि आता या व्हिडिओमध्ये आपलं प्लास्टरचं काम पूर्ण झालेलं आहे आणि सध्या आता आपलं जे डोअर आणि विंडोचे ग्रॅनाइट फिक्सिंग आहे, प्लंबिंग आहे, तर याची कामं सध्या सुरू आहेत। तर या घराच्या आपण कामाची डिटेल्स, कामाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। 1100 स्क्वेअर फीटचा हा बंगला आहे। खूप सुंदर सिंपल असं डिझाइन आहे। जास्त काय त्याला आपण म्हणजे असा मॉडिफाय करण्याचा प्रयत्न केला नाही आहे। ऑनरची रिक्वायरमेंट होती की साधा सिंपल त्यांना साधं सिंपल एक घर पाहिजे। सो त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण हे पूर्ण डिझाइन बनवलेलं आहे। तर माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून आपण कोणत्या प्रकारे काम करतो त्या सर्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। इतर आपली जी कामं सुरू आहेत, दाभोळे साईट आहे आणि त्याच्या आधी पण आपण कट्ट्यावर वगैरे जे कन्स्ट्रक्शन केलेलं होतं, तर त्याचे सर्व व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या। या घराच्या पुढच्या कामांच्या अपडेटसाठी देखील आपलं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत। देवगड पवनचक्की त्याच्या बाजूला ही आपली साईट आहे। 1100 स्क्वेअर फीटचा टोटल पूर्ण हा बंगलो आहे। साधं सिंपल डिझाइन। सध्या आता आपण या ठिकाणी जो एक्सटर्नल पोर्शन आहे तर त्याचं फिलिंगचं काम आपलं सध्या सुरू आहे। तर या ठिकाणी आपण ही जी बोल्डर आहे ती पूर्ण प्लेस करतोय आणि अजून जे आपली बोल्डर ती आलेली आहे ती अजून या ठिकाणी प्लेस करायची आहेत। या ठिकाणी आपण समोर पायऱ्या केलेल्या आहेत। या देखील आपण दगडी म्हणजे आपलं जो लॅटराईट आहे त्याच्यामध्येच केलेला आहे। याच्यावर नंतर आपण ग्रॅनाइट फिक्सिंग करणार। वरांडा देखील त्याला आपण ढोलपुरी टाईल्स लावणार आहोत। त्यासाठी आपण त्या ठिकाणी रफ प्लास्टर केलेलं आहे। या प्लास्टरमध्ये आपण एक सिंपल म्हणजे हे जे आपले ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरचे हे ज्या दोन रूम आहेत तर त्याला आपण एक सिंपल डिझाइन फक्त प्लास्टरमध्ये दिलेली आहे। या ठिकाणी आपण एक्सटर्नल प्लास्टर जे केलेलं आहे तर ते 15 ते 20 च्या आसपास येतं। ॲज पर आपले जो चिऱ्यांची म्हणजे जी काय लेवल असते तर त्यानुसार आपले ते 15 ते 20 च्या रेंजमध्ये प्लास्टर येतं। इंटरनल प्लास्टर येतं आपलं 10 मध्ये। तर या ठिकाणी आपण ही जी एक सिंपल अशी डिझाइन पट्टी देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। साधं सिंपल लुक आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी आपली जी विंडोचे आपले छज्जा आणि कॅनोपी आहे तर आपण 3 साईडमध्ये आहे। वरती एक छज्जा आहे आणि त्यानंतर या साईडने आपण 2 कॅनोपी दिलेले आहेत। त्यानंतर इकडे हे जे संपूर्ण गृह आहेत तर या एक्सटर्नल प्लास्टरवर आपण हे वरती पूर्ण डिझाईनच्या पट्ट्या केल्या आहेत। साधं सिंपल केलं आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचे अशी मॉडिफाय डिझाईन केलेली नाही आहे। हे गृह या प्लास्टरमध्ये देखील करता येतात, पण त्याच्यानंतर इथून ही जी पट्टी असते तर यामधून पाणी आतल्या भिंतींमध्ये सिपेज होतं, त्यामुळे आपण या प्रकारच्या पट्ट्या प्रेफर करतो। त्याच्यानंतर प्लेनसाठीचं आपण एक्स्ट्रा थिकनेसचं प्लास्टर या ठिकाणी केलेलं आहे। पेंटिंगच्या वेळी प्लेन पोर्शनचा पेंट वेगळा येणार आहे आणि आपला जो सुपर स्ट्रक्चरचा पोर्शन असणार आहे तो वेगळा येणार आहे। या ठिकाणी आता जो आपलं सिवेज टँक आहे तर त्याचं एक्सकॅव्हेशन आणि सुरू आहे। तर ते कंप्लीट झाल्यावर मग ते देखील काम होईल। त्याचसोबत या ठिकाणी प्लंबिंगचं काम देखील सध्या आता सुरू आहे। तर त्यासाठीचे सर्व होल्स, पाईपलाईन्स सर्व आता प्लेसिंगचं काम सुरू आहे। या ठिकाणी इथे बोर आहे आणि नंतर हे जे आपण पूर्ण कठडा बनवला त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावतील ऑनर नंतर, ते अजून आपल्याला काय आयडिया नाही आहे। तर या ठिकाणी जे आपण पूर्ण प्लंबिंगचं कनेक्शन करतोय तर त्यासाठी आपण CPVC UPVC पाईप वापरतोय। तर प्रिन्सचे पाईप आहेत आणि हा आहे UPVC पाईप। त्याच्यानंतर इंटरनल असतील ते पूर्ण CPVC वगैरे जे काय रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे। तर हे पण या ठिकाणी तुम्ही बघितलं तर हे देखील सर्व प्रिन्सच्या पाईपांचं कनेक्शन या ठिकाणी सुरू आहे। ग्रिल देखील आपल्या लावलेले आहेत। तरी आपण 10 च्या MS जो आपला 10 च्या MS स्ट्रक्चरमध्ये हे आपण संपूर्ण विंडोचे ग्रिल बनवतो। त्याला सिंपल डिझाईन जे ऑनरला पाहिजे असेल तर त्या प्रकारचे डिझाईन आपण देतो। जे आपले प्रत्येक स्लॅबचे जे ऑफसेट बाहेर आलेले आहेत तर त्यांना आपण ग्रूव देखील केलेला आहे, जेणेकरून जे पावसाचं पाणी आहे तर ते या ठिकाणी आतमध्ये भिंतींवरून येणार नाही। अगदी आपण जर व्हरांड्याच्या पोर्शनला जरी बघितला तरी पण या ठिकाणी एक छोटासा ग्रूव त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे, म्हणजे
पाणी या ग्रूवमधून खाली पडणार, अगदी त्या एजपर्यंत जाणार नाही भिंतीच्या, जेणेकरून या भिंतींना काही प्रॉब्लेम होईल. आता आपण फ्रंटमधून वरांड्यामध्ये एंट्री करतो. तर ह्या पायऱ्या आपण 1 फुटाच्या ठेवलेल्या आहेत आणि लांबीला आहेत 5 फूट आणि साईडने देखील आपण या ठिकाणी चिऱ्याचं बांधकाम करून घेतलेलं आहे. ही ऑनरची रिक्वायरमेंट होती. याला नंतर आपण आता ग्रॅनाईट लावणार आहोत. त्यानंतर हा जो व्हरांडा पोर्शन आहे तर ह्याला आपण रफ प्लास्टर करून ठेवलेला आहे आणि याच्यावर संपूर्ण टाईल्स प्लेस होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी फ्रंटची आपली जी विंडो आहेत याला सध्या ग्रॅनाईट फिक्सिंगचं काम सुरू आहे आणि ह्याला आपण एक फ्रेम स्ट्रक्चर दिलेलं आहे ऑनरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे. तर खूप सुंदर असं हे ग्रॅनाईटचं काम या ठिकाणी झालेलं आहे. या विंडो फ्रेमसोबत इकडे आता आपण डोअर फ्रेम देखील बसवणार आहोत, ज्या ती सागवानी असणार आणि त्याच्यासाठीचे पूर्ण आपण या ठिकाणी ऑफसेट ठेवलेले आहेत. या ठिकाणी नंतर आपण ब्रेकिंग करून ग्रूव मारून खाली ज्या ठिकाणी जसा एक आपला ग्रूव आहे तर त्या प्रकारे आपण या ठिकाणी डोअर फिक्स करणार आहोत. तर त्याची ऑर्डर दिलेली आहे. 2-3 दिवसांमध्ये हा डोअर येईल सागवानी. त्यानंतर इकडे आता ही जी विंडो आहे ही आपली मोठी 5 फूट बाय 4 फूटमध्ये आहे आणि ही हॉलची असल्यामुळे आपण या ठिकाणी जरा मोठी याला प्रशस्त अशी ठेवलेली आहे. समोरच्या याला प्लेन ग्रिल येणार आहे आणि या ठिकाणी आहे आपण बाहेर राऊंड करून एक साधारण 5 इंचाचा राऊंड करून त्याला आपण हा पूर्ण असा बॉक्स टाईप केलेला आहे. साधी सिंपल डिझाईन पूर्ण. आणि त्यानंतर आपले विंडो आहे तर या ठिकाणी आपलं स्लायडिंग ची विंडो फिक्स होणार आहे. तर त्यासाठीचा आपण इकडे एक डबल ग्रॅनाईट फिक्स केलेला आहे. तर ब्लॅक कलरमध्ये हा ग्रॅनाईट आहे. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण या ठिकाणी देऊ शकतो. तर आपल्या इस्टिमेटमध्ये आपण जे प्रोव्हाइड करतो त्याच्या पेक्षा जर रेट जास्त असेल या ग्रॅनाईटचा तर त्याचे आपण एक्स्ट्रा चार्जेस लावतो. त्यानंतर इकडे आता ग्रॅनाईटचे पीसेस कटिंग करून ठेवलेले आहेत. इलेक्ट्रिकचं देखील या ठिकाणी मार्किंग वगैरे झालेलं आहे. तर त्याचं देखील मटेरियल आल्यानंतर या ठिकाणी काम सुरू होईल. प्लास्टरचं सिलिंगचं जर प्लास्टर बघायला गेलं तर आपण या ठिकाणी साधी एक सिंपल फक्त डिझाईन दिलेलं आहे. पूर्ण प्लेनमध्ये आहेत. जे फॅनचे पॉईंट्स आहेत त्याच्यानंतर एक झुमरचा पॉईंट आहे. तर ते फॅन हुक सर्व आपण ओपन केलेले आहेत. नंतर तुम्ही या ठिकाणी फॉल सिलिंग वगैरे करू शकता. तोपर्यंत आपण या ठिकाणी प्लेनच सिलिंग प्रोव्हाइड करतो. फॉल सिलिंग आपल्या एस्टिमेटमध्ये आपण पकडत नाही. त्यानंतर इकडून हा जो आपल्याला पॅसेजमध्ये जाणारी एंट्री आहे तर याला आपण सिंगल फक्त हे साईड या ठिकाणी ग्रॅनाईट फिक्स केलेलं आहेत तिन्ही साईडला. त्यानंतर बॉटमला देखील येईल. जे 2 आपल्या लाद्या बसणार आहेत तर त्याच्यामध्ये देखील या ठिकाणी ग्रॅनाईटचा पीस येणार आहे. या ठिकाणी आता आपला बाथरूम आहे. तर बाथरूमच्या या ठिकाणी संपूर्ण प्लंबिंगचे जे पॉईंट्स आहेत त्याचं काम झालेलं आहे. या ठिकाणी आपला कमोड बसणार आहे तर त्यासाठीचे संपूर्ण प्लंबिंग झालेले आहेत. या ठिकाणी आपले पूर्ण जे वॉल वगैरे असणार आहे ते पूर्ण असणार आहेत. गिझरसाठीचं कनेक्शन या ठिकाणी ठेवलेलं आहे. शॉवरसाठीचं कनेक्शन आणि त्यानंतर एक सिंगल नळ या ठिकाणी आपण एक प्रोव्हाइड करतो आहे. तर ते सर्व या ठिकाणी फिटिंग्स पूर्ण इंटरनल कन्सिल्डमध्ये झालेले आहेत. या ठिकाणी आहे आपला बेडरूम. तर या ठिकाणी बेडरूमला तर जास्त काही नाही आहे, फक्त 2 विंडोज फक्त आहेत. लॉफ्टचं देखील आपलं प्लास्टर झालेलं आहे आणि जे आपल्या इंटरनल डोअर आहेत तर त्याला पण अशा देखील एक डबल पट्टीमध्ये आपण ग्रॅनाईट लावलेलं आहे जेणेकरून डोअर या ठिकाणी पूर्ण फिक्स होईल. तर खूप सुंदर असं हे ग्रॅनाईटचं काम आहे. ग्रॅनाईट सिलेक्शन हे तुमच्यावर आहे. खूप सुंदर असा ब्लॅकमध्ये आपण ग्रॅनाईटच्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे किचन. तर किचनसाठीचं देखील आपण रफ प्लास्टर, तर जेवढा आपला पोर्शन टाईल्सचा असणार आहे तर त्या ठिकाणी आपण रफ प्लास्टर केलं. या ऑनरची रिक्वायरमेंट होती की 10 फुटापर्यंत त्यांना टाईल्स पाहिजे. त्यासाठी आपण हे संपूर्ण रफ ठेवलेलं आहे. आपण प्रोव्हाइड करतो 7 फूट लेवलपर्यंत. त्यानंतर या ठिकाणी ओटा येणार आहे. तर अजून त्याचं काम सुरू झालेलं नाही आहे. सध्या आता फक्त आपले डोअर्स आणि विंडोज यांचं फक्त ग्रॅनाईटचं काम सुरू आहे. त्यानंतर इकडे आहे आपला जिना अपस्टेअर्सला जाण्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी बाहेर एक्झिट, तर बाहेरच्या एक्झिटला देखील आपण या ठिकाणी पायऱ्या वगैरे संपूर्ण बसवलेल्या, याला देखील आपण ग्रॅनाईट लावणार आहोत. बॅक साईडचा लुक बघायला गेला तर असा आहे सिंपल. तर या ठिकाणी 2 विंडो आहेत. एक ही आहे किचनची विंडो आणि एक वरती आपल्या पॅसेजची विंडो आहे. तर सर्व विंडोंना आपण 3 साईड कॅनोपी प्रोव्हाइड केलेला आहे. अप्पर छज्जा आणि 2 साईड कॅनोपी, जेणेकरून
पावसाचं पाणी आपल्या विंडोमधून आत येणार नाही. सेम हा जो डोअर आहे तर या डोअरला देखील आपण 3 साईडने पूर्ण कॅनोपी केलेले आहेत. स्लॅबचा ऑफसेट देखील पूर्ण प्रोव्हाइड केलेला आहे. हा फर्स्ट फ्लोअरचा, हा ग्राउंड फ्लोअरच्या स्लॅबला देखील आणि फर्स्ट फ्लोअरच्या स्लॅबला देखील. वरती आपण पॅरापेट वॉल देखील प्रोव्हाइड केलेली आहे. ही संपूर्ण आहे ही प्लंबिंगची लाईन्स आहेत आणि या ठिकाणी आपला सीवेज टँक आहे. या ठिकाणी बोअर आहे. तर इकडून संपूर्ण आता सध्या कनेक्शनचं काम सुरू आहे. उजव्या बाजूने एकंदर असा लुक आहे. तर या साईडला आपण ग्रॅनाईट वगैरे सर्व ठेवलेले आहेत. सेम एक्सटर्नल ज्या आपल्या संपूर्ण विंडो आहेत तर त्याला आपण 3 साईड कॅनोपी, जे फ्रंटची पॅरापेट आहे फर्स्ट फ्लोअरची, तर त्याला आपण पाणी जाण्यासाठीचे पाईप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. संपूर्ण प्लास्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी हा संपूर्ण पोर्शन असणार आहे. तर या ठिकाणी वॉश बेसिन आणि जे आपले वॉशिंग मशीन वगैरे असणार आहे तर त्याच्यासाठीची ही संपूर्ण स्पेस आहे. आणि इकडून आता आपण चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला. तर अजून यातला फ्लोरिंगचं ग्रॅनाईट वगैरे संपूर्ण फिक्स करायचं. या ठिकाणी टाईल्स वगैरे, इथे रेलिंग देखील असणार आहे कारण हा संपूर्ण पोर्शन एकदम ओपन आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला एक सेफ्टी रेलिंग जे स्टीलमध्ये किंवा MS मध्ये ऑनर ज्या प्रकारे सांगतील त्या प्रकारे करणार आहोत. जिन्याच्या लाईटसाठी आपण या ठिकाणी 2 विंडो दिलेल्या आहेत. एक ह्या ठिकाणी दिलेलं म्हणजे जेणेकरून ज्यावेळी आपण ग्राउंडवरून येतो तर ह्या 2 टप्प्यांना चांगला प्रकाश मिळेल. त्याचसोबत या ठिकाणी देखील एक आपण विंडो प्रोव्हाइड केलेली आहे जेणेकरून या पोर्शनला संपूर्ण लाईट्स येणार आहेत. सोबत जो आपला हा जिना टोपीचा पोर्शन आहे तर याला आपण या ठिकाणी झुमरसाठी एक हुक प्रोव्हाइड केलेला आहे. तर खूप सुंदर असा कलर ज्यावेळी होईल तर त्यावेळी खूप सुंदर असा लुक भेटणार आहे. सेम इथे आपण आता चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला. तर फर्स्ट फ्लोअरला ही एक बेडरूम आहे. जशी ग्राउंडला आहे तशीच सेम वरती आहे. काही याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत. आणि सेम या ठिकाणी आहे बाथरूम. ग्राउंड फ्लोअरच्या बाथरूमपेक्षा हा आपला थोडासा अप असणार आहे. तर त्यासाठीच या ठिकाणी आपण फिलिंग करणार आहोत. आता जे संपूर्ण जे पाईपलाईनचं कनेक्शन्स आहेत ते सर्व या ठिकाणी झालेलं आहे. हे देखील आपण रफ प्लास्टर ठेवलेलं आहे. याच्यावर नंतर आता टाईल्स जे ऑनर सिलेक्ट करतील ते आपण या ठिकाणी फिक्स करणार आहोत. इकडून आल्यावर हा आहे बाहेरचा डोअर एक्झिट करण्यासाठी. तर इथे अजून ग्रॅनाईट फिक्सिंगचं काम चालू आहे. तर या डोअरला देखील आपण इकडे 3 साईडने पूर्ण पॅक केलेलं आहे जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये जाणार नाही. आणि जो आपला फर्स्ट फ्लोअरवरचा जे पॅरापेट आहे तर त्याला आपण या ठिकाणी एक ओपनिंग ठेवली आहे. तर इथून MS किंवा GIचं स्ट्रक्चर करून या ठिकाणी वरती त्या फ्लोअरवर जाण्यासाठी, टेरेसवर जाण्यासाठीची जागा असणार आहे. पॅरापेटची सिंपल डिझाईन, जास्त काही मेजर असं नाही आहे, सिंपल डिझाईन. बाकी संपूर्ण प्लेन. पाणी जाण्यासाठीचे होल्स आपण या ठिकाणी सर्व ठेवलेले आहेत जेणेकरून या पोर्शनवर आपलं पाणी साठणार नाही आहे. इकडे देखील आपण ऑनरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे हे जो ओपन पोर्शनला आपण टाईल्स देखील लावतो. तर या ऑनरची अजून तशी काय रिक्वायरमेंट नाही आहे. खूप सुंदर. तर असं आहे सध्या आता या प्रोसेसला आपलं काम आहे. आता सध्या आपलं ग्रॅनाईट फिक्सिंग म्हणजे डोअर आणि विंडोला त्याचं काम सुरू आहे. यानंतर आपलं काम सुरू होईल फ्लोरिंगचं. त्याच्यानंतर मग आहे इलेक्ट्रिक, प्लंबिंगचं देखील अजून इनकम्प्लीट आहे काम, ते देखील काही दिवसांमध्ये पूर्ण होईल. नंतर आहे डोअर फ्रेम फिक्सिंग, त्याच्यानंतर इंटरनल जे इलेक्ट्रिक्स आहेत तर त्याचं सर्व कनेक्शन, पेंटिंग. तर या संपूर्ण गोष्टी, स्लायडिंग देखील आहे त्याच्यामध्ये. तर या संपूर्ण गोष्टी अजून आहेत. तर त्याचे जसं काम सुरू होईल मी तुम्हाला अपडेट देत राहीन. मित्रांनो, जर तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये काम करायचं असेल, घराचं काम करायचं असेल तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. स्क्रीनवर आमचे नंबर दिलेले आहेत. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत या घराच्या पुढच्या कामांच्या अपडेटसाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या पुढे देखील आपण या साईटचे अपडेट तुम्हाला देत राहणार आहोत. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.